महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताजा आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा यासाठी बेमुदत उपोषणास बसले आहेत। उपोषणाचा दुसरा दिवस। कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे सर्वसामान्यांच्या समस्या दूर करा, नाहीतर पंतप्रधानांची खुर्ची खाली करा, अशी घोषणा देत कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी बुधवार दिनांक 24 पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। खंडोबा मंदिराच्या शेडमध्ये सकाळी 10 वाजेपासून हे उपोषण सुरू झाले। याविषयीच्या निवेदनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महागाईने उच्चांक गाठला असून शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही। खते, बियाणे, डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडल्यामुळे जगणे कठीण झाले आहे। सर्वसामान्य शेतकरी संकटात सापडले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला कायद्याने हमी भाव द्यावा व कृषी साहित्याचे दर कमी करावेत, तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, वीज बिल, पेट्रोल, डिझेल, गॅस आणि मोबाईल रिचार्जवरील जीएसटी व दरवाढ कमी करावी आणि आमदार खासदारांचे वेतन व पेन्शन बंद करावी, जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण करावे आणि 2014च्या आश्वासनानुसार प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करावेत। या मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा तातेराव यांनी दिलाय। जोपर्यंत केंद्रीय मंत्री केंद्र सरकारमध्ये येत नाही किंवा राज्य सरकारमधले मंत्री असा ठाम निर्णय भुजंग यांनी घेतला। यावेळी पिशोर, नाचनवेल, करंजखेडा, चिंचोली, लिंबाजीसह नागरिकांकडून विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उपोषणास पाठिंबा दर्शविला। कन्नड प्रतिनिधी सुनील निकम। कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा यासाठी बेमुदत उपोषणास बसले आहेत। उपोषणाचा दुसरा दिवस। कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे सर्वसामान्यांच्या समस्या दूर करा, नाहीतर पंतप्रधानांची खुर्ची खाली करा, अशी घोषणा देत कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी बुधवार दिनांक 24 पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। खंडोबा मंदिराच्या शेडमध्ये सकाळी 10 वाजेपासून हे उपोषण सुरू झाले। याविषयीच्या निवेदनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महागाईने उच्चांक गाठला असून शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही। खते, बियाणे, डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडल्यामुळे जगणे कठीण झाले आहे। सर्वसामान्य शेतकरी संकटात सापडले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला कायद्याने हमी भाव द्यावा व कृषी साहित्याचे दर कमी करावेत, तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, वीज बिल, पेट्रोल, डिझेल, गॅस आणि मोबाईल रिचार्जवरील जीएसटी व दरवाढ कमी करावी आणि आमदार खासदारांचे वेतन व पेन्शन बंद करावी, जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण करावे आणि 2014च्या आश्वासनानुसार प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करावेत। या मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा तातेराव यांनी दिलाय। जोपर्यंत केंद्रीय मंत्री केंद्र सरकारमध्ये येत नाही किंवा राज्य सरकारमधले मंत्री असा ठाम निर्णय भुजंग यांनी घेतला। यावेळी पिशोर, नाचनवेल, करंजखेडा, चिंचोली, लिंबाजीसह नागरिकांकडून विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उपोषणास पाठिंबा दर्शविला। कन्नड प्रतिनिधी सुनील निकम।